लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चंदनापुरी या ठिकाणी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक तसेच ग्रामस्थांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरलाय. जिल्हांतर्गत बदली झाल्यानं उषा म्हसे, सुनील ढेरंगे, मीनाक्षी काकड आणि शैलजा पोखरकर या 4 शिक्षकांना निरोप समारंभ आयोजित करून अश्रुपूर्ण निरोप दिला गेला. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेणुका सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडलाय. समारंभात जेव्हा निरोप घेणाऱ्या शिक्षकांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केलं गेलं तेव्हा वातावरण भारावून गेलं. तर मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे डोळे देखील अश्रूंनी भरून आले. सर, मॅडम, तुम्ही आम्हाला केवळ अभ्यास नाही शिकवला तर जीवनाचे धडे दिलेत. तुमच्याशिवाय शाळा अपुरी वाटेल असं सांगताना अनेक विद्यार्थ्यांच्या गालावरून अश्रू ओघळले. तर या क्षणी पालकांनाही अश्रू अनावर झाले. आपल्या मनोगतातून पालकांनी निरोप घेणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची उजळणी केली. आज चंदनापुरी शाळा जिल्ह्यातील आदर्श शाळांपैकी एक म्हणून नावारूपाला आली आहे. त्यामागे या शिक्षकांचे अथक परिश्रम आहेत असं पालकांनी म्हटलं. तालुका आणि जिल्हा पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश हे या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचं फलित आहे असंही पालकांनी म्हटलंय. यावेळी पालकांनी सुनील ढेरंगे यांच्या योगदानाचा विशेष गौरव केला. कोरोना काळामध्ये त्यांनी संगमनेर तालुक्यातील पहिला ऑनलाईन वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडित होऊ दिलं नाही. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पालकांनी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवलं होतं. शाळेत त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून आला असंही पालकांनी आपल्या मनोगतातून सांगितलं. सरांचा स्वभाव खूपच छान आहे. सरांनी आपले आई वडील जसे प्रेम देतात ना त्यापेक्षाही जास्त मुलांना दिलं आणि त्या सर आणि मुलांमधली बॉन्डिंग इतकी छान होती की मुलं असे मित्र असल्यासारखे वागत होते सरांबरोबर. आणि सरांचं जेव्हा बदली झाली हे कळालं तेव्हा असं मी पहिल्यांदा बघितलं की शिक्षक जात आहे शाळेतून आणि मुलं एवढे रडत आहे. माझी स्वतःची मुलगी एवढी रडत होती का तिला बळच कंट्रोल करायला लागलं रडायला. आणि सरांबरोबर जेव्हा बोलली तेव्हा ती शांत झाली आणि असं प्रेशर न देता शिकवलं सरांनी आणि असं हसून खेळून मुलांच्या मनापर्यंत पोहोचली आणि इतकं छान बॉन्डिंग मी पहिल्यांदा बघितलं. अभ्यास सुटसुटीत मोबाईलवर देतात आणि मुलांना आपल्या इंग्लिशमधून जे भाषण आहे ते मुलांचं दररोज मोबाईलवर टाकून ते पालकांना इतरत यावं असा एक उपक्रम चालू केला आहे. त्यांनी मधल्या काळात एक कॉन्फरन्स मोबाईलमधील पोरांशी संवाद साधणे, इतर काही खेळांविषयी असेल, इतर काही अभ्यासाविषयी असेल, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन पालकांना कसं सूचित करता येईल मोबाईलद्वारे त्यांनी पाठवले. आणि दररोजचा अभ्यास हे दररोज ते मोबाईल टाकीत असतात. ते असे उपक्रमशील सर आहे. त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. सर, तुम्ही सोडून चालले, माझ्या सानूला काही करमत नाही. सानू सकाळी उठल्यापासून रडत होती. मला म्हणे सर जाणार आहे म्हणे, सर मी मम्मी आता इथून पुढे जाणार नाही म्हणे, सरांचं जिथे जाणार असतील तिथे माझं ॲडमिशन कर म्हणे. सर ज्या दिवशी सर येणार नाही त्या दिवशी मी शाळेतच जाणार नाही म्हणायची. सरांना मी कधी पण म्हटलं ना सर सिद्धी अभ्यास करत नाही तुम्ही टेन्शनच घेऊ नका म्हणायचे. मी पाहतो तिला बरोबर, ती बरोबर अभ्यास करते, खूप हुशार मुलगी आहे म्हणायचे. आणि पोखरकर मॅडमचं तर काय बोलू मलाच समजेना झालं. पोखरकर मॅडम म्हणजे नुसत्या मॅडमच नाही तर माझ्या खास फ्रेंड होत्या. त्या सोडून चालल्या. मला शक्य असं मी त्यांना कालच फोन करून म्हटलं की मॅडम तुम्ही जाताय पण आम्हाला करमणार नाही, मला अशीच साथ द्या नेहमी.
कधी मला काही अडलं तर मला सांगत जा, माझ्या मुलांना समजावून सांगत जा. त्या म्हटलं आवर्जून सांगत जाईल, काही टेन्शन घेऊ नका म्हणे. स्वरा आणि सिद्धी खूप हुशार मुली आहेत म्हणे. योग्य शिक्षक होते आणि मुलांना सुद्धा योग्य असं तऱ्हेने ते घडवित होते. मुलांना फक्त धमकावणे आणि मारणे किंवा डोळे वासून मुलांकडे बघणे यालाच हे नाही म्हणते. म्हणजे शिक्षण देणे असं नाही. मुलांना प्रेमही तेवढंच केलं पाहिजे, मुलांना तेवढं वर्ग व्यवस्थित समजूनही सांगितले पाहिजे, सगळं हे केलं पाहिजे असे ढेरंगे सर होते. पालक हे दोन्ही पण कार्य त्यांनी निभावलेले आहे आणि शाळेसाठी भरपूर काही केले. कोरोना काळामध्ये ऑनलाईन क्लासेस घेतले, मुलांना अभ्यासापासून वंचित ठेवलेलं नाही आणि मुलांचं वेळोवेळी म्हणजे पालकांबरोबर बोलणं, त्यांचा अभ्यास सांगणं, त्यांचं जे काही असेल ते वेळोवेळी त्यांनी पालकांना मार्गदर्शन करून मुलांबाबत सर्व काही कळवत होते ते. आणि मुलं पण व्यवस्थित घडल्या आणि मुलांना म्हणजे शिक्षक म्हणून कधी वाटले नाही ते आमचे पालक आहे असंच वाटत होतं मुलांना. आणि ढेरेंगे मॅडम, बाकीच्या मॅडम पण सर्व म्हणजे स्टाफ एकदम व्यवस्थित आहे. सातपुते मॅडम पण म्हणजे सर्व छान आहे. असे सर म्हणजे आम्हाला तरी वाटतं की असे सर परत होणे नाही. कारण जेव्हा काल सरांचा बदलीचा मेसेज मोबाईलवरती वाचला आणि जेव्हा मुलालाही दाखवला तर अक्षरशः बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यात एकदम म्हणजे तो रडायलाच लागला. नाही म्हणे, असं होऊ शकत नाही म्हणे. आमचे सर आम्हाला पाहिजे म्हणे, आम्ही जाऊनच देणार नाही सरांना. आम्ही आधीही सरांना सांगितलेलं आहे. म्हणजे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी शिक्षकांनाही तेवढं त्यांना जपावं लागतं आणि ते आमचं काम ते करतात शाळेत. एक दिवस त्याला घरी जर आम्ही ओरडलं पोरांना, ते म्हणतात तुमच्यापेक्षा जास्त जीव आम्हाला शाळेत लावतात. हे 4 शिक्षक शासकीय नियमाप्रमाणे बदली पात्र ठरले आणि आजपासून उद्या ते नवीन शाळेत हजर होणार आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत. त्यांना पुढच्या शाळेत जाण्यासाठी आपण शुभेच्छा देणार आहे. खरं तर हा निरोप समारंभ नाहीच आहे, कारण त्यांची अजून सेवा बाकी. त्यांना पुढच्या शाळेत इथं ज्याप्रमाणे काम केलं त्याचप्रमाणे त्यांनी तिथंही काम करावं. तिथल्याही गावांमध्ये आपला असाच नावलौकिक मिळवावा. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, जसा आकार द्यावा तशी ती मूर्ती घडते. या लहान मुलांना सांभाळणं हे सगळ्यात कठीण काम आहे. शिकलेल्याला शिकवणं हे सगळ्यात सोपं आहे, पण ज्याला अक्षर ओळखच नाही त्याला अक्षराची ओळख करून देणं, त्याला लिहायला वाचायला शिकवणं हे कठीण काम करण्यात हे सर्व प्राथमिक शिक्षक हे काम या प्रेरणेने करतात. आणि त्यामुळे हे मुलं त्यांच्याशी इतके बांधील होतात तर त्यांचा विरह ते सहन करू शकत नाही. आणि याच भावना घेऊन या मुलांच्या आणि त्या पालकांच्या डोळ्यात आज दुःख अश्रू आहे. या चन्नापुरीमध्ये मराठी शाळेची अवस्था खूप बिकट होती, अत्यंत बिकट होती आणि ती अवस्था बदलण्याचे काम हे जे शिक्षक जातात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कष्टाने केलेलं आहे. ही वस्तू या ठिकाणी सर कॅमेरा त्या बाजूला फिरवा, तुमच्या लक्षात येईल का चंदनापुरीमधली सगळ्यात मोठी शाळा या शिक्षकांनी बनवलेली आहे. या इमारतीचे खरे मानकरी जर म्हटलं तर हे या शाळेतून बदली होऊन जाणारे शिक्षक आहेत. कोरोनाचा कालखंड आला, त्या कालखंडामध्ये शिक्षण थांबवलं नाही या शिक्षकांनी, काही ना काही शोध लावलं आणि मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली शाळा अशी असेल का जिथं ऑनलाईन क्लासेस 1ली 2रीच्या मुलांवर या शिक्षकांनी चालू केले. या असे खरं तर कलावंत शिक्षक आहेत. ढेरंगे सर असो, पोखरकर मॅडम असो, पटांगरे सर असो आणि यांना मार्गदर्शन सातपुते मॅडम, अतिशय सुंदर कार्य यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कधीच आम्हाला पण असं घरी मुलांचं म्हणजे असं शिकायची गरज पडली नाही. ते श्लोक कायम सांगत होते नाही का सर खूप छान शिकवतात आणि सर पण म्हणायचे तुमची मुलं खूप हुशार आहे. आणि सर पण क्रिकेट घेत असते पण घरी तो खेळत असला का मी त्याला बोलायची, ते म्हणायचे सर म्हणले नाही का दोन्ही पण ध्येयात व्हायचं, क्रिकेट आणि जॉब पण. तो म्हणतो मी क्रिकेटर झालो तर मी सरांचा सन्मान करायला, सरांना मी बोलावणार म्हणे. आपल्या शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षिका मशे मॅडम असतील, ढेरंगे सर असतील किंवा काकड मॅडम असतील किंवा पोखरकर मॅडम असतील, त्यांनी आपल्या 2018पासून तर आजपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्ष पद्धतीनं या ठिकाणी काम करून आपल्या शाळेची जी गुणवत्ता आहे ती फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये देखील कशी चांगल्या पद्धतीने राहील यासाठी सर्व नेहमीच प्रयत्नशील ते राहिलेले आहेत. मुलांमध्ये आपल्या आदर्श निर्माण करून, मुलांमध्ये त्यांची स्वप्न जागृत करून त्यांना स्वप्नपूर्तीसाठी ते नेहमीच मदत करत राहिलेले आहेत. त्यांचं पुढील शाळेमधील देखील काम नक्कीच मला खात्री आहे की छान पद्धतीनं राहील. या शाळेमध्ये त्यांनी ज्या उमेदीनं ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.
आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सहकार्याने आपण आपल्या शाळेची गुणवत्ता तर उत्तरोत्तर वाढवूया. परंतु ते ज्या नवीन शाळेत जाणार आहेत त्या नवीन शाळेत देखील त्यांना त्यांच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा मी आपल्या शाळेच्या वतीनं, आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मुलांना शैक्षणिक बरोबरच सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देणं, त्यांच्यात आत्मविश्वास जागवणं, शाळेचं नाव उंचावणं यात शिक्षकांचं सर्वात मोठं योगदान आहे, असं शिक्षक वर्गानं आपल्या मनोगतातून सांगितलंय. शासन निर्णयाप्रमाणे ज्या बदल्या झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही सर्व 8 शिक्षक एकाच वेळी ह्या शाळेमध्ये आलो होतो आणि त्यावेळेस आम्ही जुन्या इमारतीमध्ये त्यावेळेस आमची शाळा भरत होती आणि तेव्हापासूनचा हा काळ माझा अतिशय आनंदाचा आणि जो शाळेमध्ये जे काम करण्याची जी उमेद होती यासाठी मला प्रोत्साहन देण्याचं काम या सर्व स्टाफने केलं आहे. यामध्ये आज आनंदाचा जरी क्षण असला आणि त्यात थोडं दुःखाचाही क्षण आहे. आनंदाचा क्षण या अर्थाने की हे जे शिक्षक आहेत ते आज सोयीच्या शाळेने त्या ठिकाणी जाणार आहेत, त्यांची गैरसोय ही काही होणार नाही आहे. परंतु दुःखाचा क्षण म्हणजे ज्यावेळेस मी ह्या शाळेमध्ये आले आणि आम्ही जे सर्वजण नवीन होतो, ह्या गावचा आम्हाला काही परिचय नव्हता, परंतु या गावामध्ये आल्यानंतर आम्ही सर्वजण एकजुटीने आणि एक संघाने आम्ही या ठिकाणी काम केलं आणि त्यामुळेच आज या शाळेची ही नवीन इमारतसुद्धा दिसत आहे. यामागे सर्व श्रेय माझ्या या सर्व शिक्षकांचं आहे. यांनी मला नेहमीच सदैव मदत केली. सदैव माझ्या या पाठीमागे एखाद्या सहकार्याप्रमाणे त्यांनी कधी मला मागे कधी येणार नाही यासाठी नेहमी पुढं त्यांनी मला प्रगतीसाठी प्रोत्साहन दिलं आणि इथून जरी ते जात आहे तरी त्यांचा कामाचा ठसा हा इथं उमटलेलाच आहे. नक्कीच ते ह्या शाळेत जरी काम आज त्यांचं इथं संपणार आहे, परंतु त्या भावी आयुष्यामध्ये त्या जे शाळेत जाणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा ठसा नक्कीच उमटवणार आहेत. त्यांची कीर्ती ही आपल्याला नक्कीच ऐकायला येणार आहेत. सर्व शिक्षक आज त्यांना आपण इथं निरोप देण्यासाठी आज त्यांना जमलेलो आहोत. जास्त काही बोलण्यासाठी शब्द नाही सुचत आहे तरी प्रयत्न करतो. त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनापूर येथे केलेलं आहे. ते अतिशय आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी पूर्ण पालकांच्या वतीने आणि सर्व मुलांच्या वतीने मी त्यांना पुढील जी शाळा मिळत त्यांना तिथे काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि इथं मुलांना जे शिकवलं आहे असंच आणखी पुन्हा या शाळेमध्ये पुन्हा संधी त्यांना शिकवण्याची संधी मिळवून बदलीसाठी निरोप समारंभ या ठिकाणी सर्व पालकांनी आयोजित केला होता. सर्वांना मी धन्यवाद देतो. या शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालक, विद्यार्थी यांनी जे आज आमचं कौतुक केलं एवढं कामाचं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं तर या शाळेत आम्ही सर्व शिक्षक 2018 साली नवीनच सगळे रुजू झालो आणि हे जे 7 वर्षे आहे हे काम करत असताना सर्व शिक्षकांचं यामध्ये खूप मोठं सहकार्य लाभलं. त्यामध्ये मुख्याध्यापिका सातपुते मॅडम, त्याचप्रमाणे उषा मसे मॅडम, त्याच्यानंतर मालुंजकर मॅडम, त्याचप्रमाणे काकड मॅडम, शैलजा पोखरकर मॅडम, किरण फटांगरे सर, त्याचप्रमाणे रोखडे सर, त्याचप्रमाणे शिल्पा भालेराव मॅडम, सुरेखा रहाणे या सर्व शिक्षकांचं खूप सहकार्य या ठिकाणी लाभलं. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा या ठिकाणी कमी बोलतात परंतु काम त्यांचं खूप आहे अशा रेणुका सरोदे आणि त्यांची सर्व टीम यांचंसुद्धा या शाळेच्या बाबतीत आम्हाला उपक्रम राबवताना खूप सहकार्य लाभलं आणि त्यामुळेच शैक्षणिक प्रगतीचा आलेख या सर्व स्टाफला आम्हाला उंचावता आला. यामध्ये विद्यार्थीवृंद, सर्व विद्यार्थ्यांचंसुद्धा आम्हाला खूप सहकार्य लाभलं. गावातील सर्व पालक, त्याचप्रमाणे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आम्हाला हे सगळं करता आलं. त्याबद्दल या सर्वांचे आम्ही सर्व शिक्षक निश्चितच ऋणी राहू. या समारंभासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेणुका सरोदे यांच्यासह समितीचे सदस्य, मुख्याध्यापिका वंदना सातपुते, शिक्षिका उषा म्हसे, अनिता मालुंजकर, सुनील ढेरंगे, मीनाक्षी काकड, शैलजा पोखरकर, किरण फटांगरे, राहुल रोकडे, जयश्री ठुबे, शिल्पा भालेराव, सुरेखा रहाणे यांची उपस्थिती होती. तर शाळेतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांचा या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त सहभाग लाभला. समारंभाच्या शेवटी सर्व शिक्षकांना निरोप देताना संपूर्ण वातावरण भारावून गेलं.
विद्यार्थ्यांनी या शिक्षकांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना अश्रूंनी निरोप दिला। ग्रामस्थ आणि पालकांनी देखील तुमचं योगदान आम्ही कधीही विसरणार नाही, तुम्ही जिथे जाल तिथे मुलांच्या जीवनात प्रकाश पसरवत राहाल, अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली। हा निरोप समारंभ केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता एक भावनिक क्षण ठरला। शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं किती हृदयस्पर्शी असतं याची प्रचिती या समारंभातून आली। शिक्षक केवळ ज्ञान देणारा नसतो, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारा दीपस्तंभ असतो। ही जाणीव पुन्हा एकदा ताजी झाली। एकूणच चंदनापुरी शाळेतील 4 शिक्षकांच्या निरोप समारंभानं गावाच्या, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हृदयात कायमस्वरूपी एक आठवण कोरली गेली। सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65।